हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 11 मार्च 2026, शालिवान सखे 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू वसंत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे. उद्या पहाटे 4:20 नवमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठा नक्षत्र आहे. रात्री 10 वाजेनंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वज्र योग आहे. सकाळी 9:12 सिद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालोकरण आहे. दुपारी 3:09 कौलकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4:20 तैतिल करणाला सुरुवात होईल. मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडली मधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:52 तर सूर्यास्त सायंकाळी 6:46 असणार आहे. मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह हा 10 नोव्हेंबर 2025 पासून अस्तंगत झालेला आहे. तर बुध ग्रह हा 2 मार्च 2026 पासून अस्तंगत आहे आणि वक्री देखील तो आहे. मित्रांनो याच कालावधीपासून गुरु ग्रह आजपासून 11 मार्च 2026 पासून मार्गी होत आहे. मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो हरोम शिवा शिवा शंभोरा प्रवर्तमान सिद्ध ब्रह्म दिते परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भारतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शक 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरांमध्ये विश्वासु नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे ज्येष्ठा नक्षत्र वज्र योगे बालव कर्णी अष्टमी शुभदित वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात्र दुरित क्षेत्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9:12 आहे. या वेळेनंतर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 14 आणि 15. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 15. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 14 आणि 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो उपनयन करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत. मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 12, 14, 15 आणि 16. वास्तू शांतीसाठी मुहूर्त दिले दिनांक 14 आणि 16. देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15 आणि 16. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची
प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा. तेव्हाच आपली प्राणप्रतिष्ठा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचते, त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, या प्राणप्रतिष्ठेनंतर दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे ठरते. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो, तेव्हा गरज असताच आपण देवघरातील देवतांची संख्या, मूर्तींची वाढवावी, अन्यथा वाढवू नये. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो, दिनविशेष मध्ये कालाष्टमी आहे मित्रांनो. यासाठी माझा शॉर्टमध्ये व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता. यामध्ये पूजाविधी काही नियम दिलेले आहेत. महत्वाचे म्हणजे आपण सूर्यास्तानंतर कालभैरवाच्या मंदिरात जाऊन त्यांची सेवा करायची, काही दानधर्म करायचा आहे मित्रांनो, आणि कालभैरव अष्टक पठण करायचं. घरी मात्र आपल्याला आल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी हे कालभैरव अष्टक म्हणायचे आहे मित्रांनो. आपण दररोजच म्हणत असाल तर काही विशेष नाही मित्रांनो. रात्री 10 वाजेनंतर यमघंट योगाला सुरुवात होईल. हा जनन शांती संबंधी योग आहे. या वेळेपर्यंत क्षमा करा, या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती 12व्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी करायची आहे, विधिवत करायची, पंडिताच्या माध्यमातून करायची. आणि यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जातो, पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. मित्रांनो, अष्टमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नाते मध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्निपृथ्वीवर रात्री उद्या पहाटे 4:20 हजर आहे, त्यानंतर नाही मित्र. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ, कर्मकांड छोटे असो वा मोठे सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर त्याचा दोष देखील आपल्याला लागू शकतो मित्रांनो. तेव्हा सुरू करण्या अगोदर आपण विचार करावा. राहुकाळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो या काळामध्ये रेग्युलर जी कामे तीच करावी, महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्या त्यात अपयश येण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.